आज आपण बघणार आहोत पालक पुरी कशी बनवायची। तर हा जो पालक आहे तर तो मी चांगला धुवून एकदम उकळून घेतला एक 5 मिनिटं आणि तो एका थंड पाण्यात घालून तो छान असं म्हणजे का तर एक पालकाला एक वेगळा वास असतो तो निघून जातो थोडासा शिजवल्यामुळे। त्यामुळे हा तसा शिजवलेला पालक, कोथिंबीर, थोडंसं जिरं टाकणार आहे, मिरच्या, आलं आणि लसूण हे सगळं मिक्स करून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ती मग आपल्या गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे कणकेमध्ये मिक्स करून आपण पालकपुऱ्या बनवणार आहोत। तर आधी आपण ही पेस्ट करून घेऊया। आता ही मी मगाशी जे साहित्य सांगितलं त्याप्रमाणे पालक प्युरी बनवून घेतले। हे गव्हाचं पीठ आहे, मीठ, लाल तिखट आणि धनेपूड आणि नंतर वरती थोडंसं तीळ आणि ओवा टाकणार आहे आणि पाणी, पण पाणी लागलं तर वापरायचं नाहीतर ह्या प्युरीनेच पीठ मळून घ्यायचं। तर आता मी ते पीठ मळून घेते। हे असं चपातीपेक्षा जरासं घट्ट असं मळून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावून ठेवायचं। एक अर्धा तास छान भिजू दे, झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग पुऱ्या करायला घ्यायच्या। एकसारख्या गोल पुऱ्या थोड्याशा जाड लाटून घ्यायच्या म्हणजे छान फुगतात। त्या लाटून घेतल्यात, तेल तापत ठेवलंय। आता आपण हळूहळू एकटे टाकूया पुरी। आता तेल तापलंय का बघूया। तेल अजून तापायचं आहे। जोपर्यंत हा गोळा पटकन वर येत नाही याचा अर्थ तेल तापलेलं नाही आहे। आता तेल तापलंय, यामध्ये पुरी सोडू आपण, बघू फुगते का काय होते। येस, मस्त फुगले। असं तेल टाकत राहायचं म्हणजे छान फुगतात। अजून एक पुरी सोडून बघूया आपण। मस्त फुगले। अशाच आता बाकीच्या एवढ्या मी करून घेते। पनिका पुरी पाहिजे ना, ये। हे असे मस्त टम्म फुगलेत। गरमागरम पुरी तुम्ही खायला तयार। आत्ता आपण बघणार आहोत मटार फ्लॉवर म्हणजे कुर्मा कसा बनवायचा। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी मटार घेते, ओले जे आत्ता बाजारात येतात ते ओले मटार, त्यानंतर फ्लॉवर, बटाटा, तेल, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, इथं आलं लसूण आहे, कोथिंबीर, हा आहे मालवणी मसाला म्हणजे गरम आपला रोजच्या जेवणातला मसाला, ह्यात आहे गरम मसाला आणि ह्यामधलं मी फक्त हळद घालणार आहे, हिंग घालणार आहे, मोहरी, जिरं आणि धणेपूड, जिरेपूड थोडी थोडी, बस। तर आपण बघूया, इथं मी कुकरमध्ये करणारे म्हणजे झटपट होते, जास्त वेळ बघायची गरज नाही। तर ह्यामध्ये मी आत्ता तेल टाकून घेते। आता ह्या तापलेल्या तेलामध्ये मी टाकते मोहरी, जिरं, हिंग आणि आता टाकते मी कढीपत्ता। ठेचून घेतलेले आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता, पण मी इथे ठेचून घेतले आलं लसूण टाकते आणि कांदा, टोमॅटो सगळं छान परतून घेऊया तेलामध्ये। हे कांदा टोमॅटो टाकताना थोडीशी कोथिंबीर आता टाकून घ्यायची म्हणजे स्वाद छान येतो भाजीला। आता ह्यामध्ये टाकून घेऊ
स्वच्छ धुवून आणि थोडेसे शिजवून घेतलेला फ्लॉवर, मटार नाही शिजवून घेतले. त्यानंतर मी मगाशी जे सगळं साहित्य दाखवलं होतं त्यामधलं बटाटा टाकला आहे, मालवणी मसाला टाकला आहे, गरम मसाला, जे काही सगळं मगाशी दाखवलं ते सगळे मसाले टाकून घेतले आहेत, मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर आत्ता थोडंसं छान परतवलं आहे, 1 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी जरा जास्तीचं टाकायचं म्हणजे छान जी आपली भाजी आहे ती मस्त मऊसूद होईल. आणि एक कुकरला 3 ते 4 शिट्ट्या द्यायचा आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या द्यायचा. झालं आपला मटार कुर्मा झटपट रेडी. हे तुम्ही टोपामध्ये पण करू शकता, पण खूप वेळ लागतो म्हणून मी झटपट कुकरमध्ये केली. हे असं मस्त टेम्पटिंग कुर्मा भाजी तयार आहे.